सध्या महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू आहे. मागील काही महिन्यापूर्वी आम्ही सुवर्णकार समाजाच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या संदर्भात सुधीर भाऊ सागवेकर यांची आम्ही चर्चा केली. तो विषय कुठपर्यंत गेला, त्या विषयासंदर्भात पुढे काय झालं हे सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ह्या ठिकाणी आहेत सुधीर भाऊ सागवेकर. नमस्कार, जय शिवराय. राज्यातील सर्वांसाठी जी काही सुरक्षा विषयक GR पास केला होता त्याची अंमलबजावणी झालेली आहे. तसंच विकास महामंडळ संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची सुद्धा अंमलबजावणी झाली आहे. पण याचा पाठपुरावा घेण्यासाठी आमचा सोनार समाजाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. संदर्भात सांगायला गेलं तर मी 2009-10 मध्ये पत्रकार परिषद घेऊन बऱ्यापैकी गोष्टी समाजाच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि बरेच विषय पूर्तता अगदी पोलीस मुख्यालयापासून सगळ्या गोष्टीकडे त्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. पण बराचसा राजकीय म्हणा किंवा काही दबावामुळे आमची थोडी गती संत झाली आणि सुवर्ण नियंत्रण कायदा जो मोरारजी देसाई यांनी आणला होता, जे माजी पंतप्रधान होते, त्यांनी तो सुवर्ण नियंत्रण कायदा का आणला असावा किंवा त्याची अंमलबजावणी का केली असावी, मला असं वाटतं हे आम्ही आपल्यासमोर माहिती ठेवण्यापेक्षा शासनाने लोकांना त्याची जनजागृती करून द्यावी की तो कायदा का आणला गेला. कारण आजच्या तारखेमध्ये जरी आपण पैशाच्या स्वरूपात चलन समजतोय, पण त्यावेळेस आणि आता आणि याच्या पुढेही सोन्यालाही चलनामधलं प्रमुख स्थान दिलं जातं आणि यामुळे कुठेतरी सुवर्ण नियंत्रण कायदा आणला गेला होता. तो काही कारणास्तव रद्द केला. पण 1990 ते आता मागील 10 वर्ष जर पकडलं, कारण मागचे 10 वर्ष काही शासनाचा पाठपुरावा करून ज्या काही ओळखपत्र असतील, प्रमाणपत्र असतील, त्या शासनाच्या माध्यमातून एक समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत. पण 1990 ते 1915-1920 पर्यंत जर तुम्ही आढावा घेतलात तर सुवर्णकारांकडे कुठल्याही दुकानात काम करत असतील किंवा कुठल्याही शेतकडे काम करत असतील, वैयक्तिक घरगुती काम करत असतील, तर त्यांच्याकडे पगारपावती काही जणांना मिळत नव्हती. त्यांचं विमा योजनेचं काही नियोजन नव्हतं, पगार वाढीचं काही नियोजन नव्हतं, पुन्हा त्यांना कामाची वेळ काय होती त्याचं नियोजन नव्हतं, भविष्य निर्वाह निधी हा सुद्धा मिळत नसल्यामुळे खूप खच्चीकरण झालं. आणि ज्या शासनाकडे ज्या सरकारकडे अपेक्षा सुवर्णकार समाज करतोय, त्यांना जर त्या अपेक्षेप्रमाणे जर काही उपलब्धी झाली, त्यांचं भविष्य कुठेतरी त्यांच्या मुलाबाळांचं पुढे भविष्य घडत असेल तर आज मतदान येतात, सगळेजण मतं मागायला येतात. पण त्या मतदाराची काय अवस्था आहे, तो मतदार कोण आहे, तर हा सोने कारागीर करणारा किंवा इतर कुठलेही कारागीर असो, आमचाही त्याच्यामध्ये काही सहभाग आहे. परत आम्ही ज्यांना सेवा देतो, जो ग्राहक वर्ग आहे, ते पण मतदार आहेत. आज जर राज्यामध्ये दुभार मतदार म्हणून आपण बोलतो की त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येते, तसंच ह्या व्यवसायामध्ये पण आहे. काही चुकीच्या पद्धतीने ज्या व्यवसायामध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून काही भेसळयुक्त कारभार होतोय आणि त्याचा परिणाम हा भूमिपुत्रांना सुद्धा होतोय, इथल्या ग्राहक वर्गांना सुद्धा होतोय आणि सगळ्यात जास्त राज्याला सुद्धा आणि देशाला सुद्धा होत आहे. हे निदर्शनास आणून देण्यासाठी मी मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याकडे गेलो होतो, उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार केलेले आहेत, राज्यमंत्री आहेत योगेशदादा कदम त्यांच्याकडे गेलेलो आहे, उद्योगमंत्री आहेत, उद्योगमधले काही विषय आहेत ते काही निदर्शनास आणून देण्यासाठी मी उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे गेलो आहे. त्यांच्याकडून पाठपुरावा मिळाला, पण अजूनही बैठकीची वेळ मिळत नाही. मागे जे एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो कडाडून अधिवेशनमध्ये जो काही भावनिक भाष्य केलं होतं, त्याच्यामध्ये असं कुठेतरी वाटलं होतं की काही ना काहीतरी बदल घडेल, काही ना काहीतरी आपल्याला कुठेतरी मार्ग मिळेल. ह्या आशेने आम्ही उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही पत्रक दिलेलं आहे. जवळजवळ त्यांची भेट घेण्यासाठी 18 वेळा मी मुख्यमंत्री कार्यालय मुख्य मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री होते तेव्हाही गेलो, आताही गेलो, पण अजूनही आम्हाला बैठकीची कौशल्य मंत्री जे आहेत मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली का?
त्यांची अजून भेट घेतलेली नाही आहे आणि त्यांच्याकडे जोपर्यंत आम्हाला इथून काही गोष्टी कौशल्य मंत्री आहेत ते आम्हाला कौशल्य देणार, पण ते कुठल्या प्रकारचं पाहिजे, कुठे पाहिजे, कधी पाहिजे ह्याचं काही वेळेचं नियोजन. कारण योजना बऱ्याच आहेत, पण त्या योजना परिपूर्ण कामासाठी उपलब्ध असायला पाहिजे. जर माझी गरज 1 रुपयाची आहे आणि मला चालण्याचीच जर मिळते, मी घ्यायला तयार आहे, पण ते भविष्यामध्ये त्याचा उपयोग होत नाही आहे ना. मग ते उगाचच तिथे वेळ घालवण्यापेक्षा जे काही योग्यतेनुसार आहे त्याची आम्हाला व्यवस्थित मांडणी करायची आहे, ते त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि निदर्शनास आणून दिल्यानंतर ते हो बोलतील नाही बोलतील ते त्यांच्यावरती आहे, पण आम्ही आमचे विषय मांडायला तिथे जाणार आहोत. भविष्यामध्ये हा जो विषय आहे तुमचा, मागील आपण 20 वर्षापासून 15 वर्षापासून हा विषयाचा पाठपुरावा करताय. भविष्यामध्ये आपल्या संघटना आहेत, कोण आपलं नियोजन कसं असेल या विषयाला घेऊन आता भविष्यात? 2019 मध्ये काही तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते. आमचं ते सौभाग्य होतं असं समजेल, कारण ज्या टायमाला आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्यावेळेस आम्हाला स्किल इंडियाच्या माध्यमातून सगळ्यांना RPL योजना हा लोकांना सुवर्णकारांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यापुरतं मिळालं आहे, पण त्याची पाठपुरावा तो कशासाठी उपयोगाला येतो किंवा काय होतो ह्याचा अजून आम्हाला त्याची पूर्तता झालेली नाही आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या भेटीसाठी जात आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून DIC जे उद्योग केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही क्लस्टर योजना जी 19 मध्ये मान्यता घेतली, पण त्याच्यानंतर कोरोना महामारी जी आली त्याच्यामध्ये काही विषय असे झाले की राज्य सरकार बदललं, काही अधिकारी बदलले, काही आमचे सहकारी होते ते काही म्हणजे अक्षरशः खूप बिकट परिस्थिती आली. तर हे सगळं जुळाल्यानंतर 23-24 नंतर आम्ही पुन्हा पाठपुरावा करत आहोत आणि क्लस्टर योजना मिळवण्यासाठी अक्षरशः सरकारच्या हातापाया जोडेल की याच्या माध्यमातून तरी कुठे सोनारांना उभारी मिळेल, जेणेकरून त्यांचा उद्योग व्यवसाय उपलब्ध होण्यासाठी, त्यांना पुढील जे नवीन तंत्रज्ञान येतं त्याची माहिती मिळण्यासाठी ह्या गोष्टीची त्यांना पूर्तता होईल, म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे. करोना काळामध्ये आपल्या सुवर्णकार समाजाची कशी परिस्थिती होती? तुम्ही तर जवळून बघितले असेल. कोरोना काळपूर्वी सोन्याचा भाव 35, 40, 50 इथपर्यंत होता. कोरोना काळ हा जवळजवळ 2 वर्ष, 2.5-3 वर्ष राहिला, पण अजूनही त्याची काही जखमा आमच्या भरून निघत नाही आहेत. कारण 19 मध्ये ज्या काही ग्राहकांनी आम्हाला दागिने बनवायला दिले होते सुवर्णकारांना, अक्षरशः कोरोना काळ संपल्यानंतर त्याचा भाव 70-80 लाख, आता 1,30,000. अजूनही कित्येक सुवर्णकारांना काही जणांचे दागिने बनवून द्यायचे आहेत. कारण सोनारांना कर्ज सुविधा मिळतच नाही. मग ते कुठे ना कुठेतरी ॲडजस्टमेंट करून घेतात, मग त्यांच्या तो सिव्हिलवर परिणाम होतो आणि सिव्हिलवर परिणाम आता शासनाने जाहीर केलं आहे की कर्ज देताना उद्योग व्यावसायिकला की सिव्हिलचं तुम्ही बघू नका. पण कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर सोनारांना तर कर्ज देतच नाही, पण सिव्हिलचा विषय आल्यामुळे ना त्यांची उद्योगधंदा जो कुठे स्थिरावत होता तोही अजून डबघाईला चाललेला आहे. हे कलम 317 हे काय आहे नक्की, जरा सांगा सविस्तर आम्हाला. पहिला 411 कलम होता की सोन्याचे दागिने विकत घेणे, त्याला ठेवणे किंवा हे करणे. आता कोण दुकानदार असेल, कारागीर असेल किंवा सोनार असेल, हा कोणाच्या मागे फिरत नाही. आता एक भावनिक, हा आमचा भावनिक विषय आहे. काय, ग्राहक येतो आमच्याकडे दागिने बनवतो. आत्ता तो प्रमाण या संदर्भात पण मी राज्यमंत्री यांना पत्रक दिलं आहे आणि त्यांची बैठकीमध्ये भेट मागितले, मुख्यमंत्री साहेबांना पण पत्रक दिलं आहे आणि सगळ्यात जास्त अपेक्षा आहे की एकनाथजी शिंदे साहेब हे कुठेतरी ह्या विषयावरती तोडगा काढतील. कारण कोणी काही करतो, बोट सोनाराकडे दाखवतो. 411 कलम आणि आताचा 317 जो BSN जो लागलेला आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या सोनाराला अटक झाली तर त्याचं व्यावसायिक, सामाजिक, भावनिक म्हणजे जे काही कौटुंबिक मानसिकता एवढी बिघडते की अक्षरशः त्याला पुन्हा उभारी करण्यासाठी खूप अवघड जातं आणि कधी स्वतःचा जीव गमवेल एवढी परिस्थिती येते. तुमच्या मते हा कलम कुठेतरी रद्द झाला पाहिजे किंवा याच्यात सरकारने विचार केला पाहिजे? नाही, रद्द झालेला नाही पाहिजे. जे चूक आहे ते चूक आहे, पण चुकीच्या माणसाला गुंतवणं ही चूक आहे.
बरोबर. जर चूक करतोय ना त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि कडाडून शिक्षा झाली पाहिजे. पण नको त्याला जबरदस्ती जर त्या कलमामध्ये जर कोण करत असेल तर ह्या विषयावरती मी वरच्या कोर्टामध्ये जाऊन काही विषय माझ्याकडे आहेत ते निदर्शनास आणून सुद्धा देणार आहे आणि त्या संदर्भात झालेला त्रास किंवा ज्या काही नुकसान कौटुंबिक सामाजिक जे काही सगळं निदर्शनास आणून देणार आहे आणि यावरती शासन काही जे ठरवेल ते आम्ही मान्यता करून घेणार आहे. बघूया भविष्यामध्ये सुनील भाऊ सागवेकर व त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्या संघटना आहेत भविष्यामध्ये यांना या विषयाला घेऊन कुठपर्यंत मजल मारतात आहे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.